श्री स्वामी समर्थांची 11 गुरुवारची नित्यसेवा, व्रत किंवा स्वामी सेवा कशी करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहात त्या ठिकाणची जागाही स्वच्छ करायची आहे. ही 11 गुरुवारची सेवा करत असताना आपले 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. पूजेसाठी जमिनीवर चौरंग ठेवून सहभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी. त्यामध्ये स्वस्तिक काढावं. त्यावर चौरंग ठेवून लाल वस्त्र अंथरवून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. आपल्या डाव्या हाताला घंटी आणि उजव्या हाताला स्वामींना पिण्यासाठी पाणी आणि दक्षिणावतरी शंख असल्यास तोही ठेवावा. नैवेद्य म्हणून खडीसाखर आणि एखादं फळ ठेवावं. त्यानंतर स्वामींची आरती करावी आणि दुपारी जेवणाचा संपूर्ण नैवेद्य दाखवावा. 11 गुरुवारचे व्रत कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरू करता येतं. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला सुरुवात करावी. व्रतसंकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा असतो. हा संकल्प सोडत असताना तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि एक फलपात्रात पाणी घ्यायचं आहे. थोडंसं ते पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक फूल तुम्ही टाकायचं आहे आणि जी तुमची कोणती इच्छा आहे म्हणून ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करत आहात तर ती इच्छा बोलायची आहे आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी त्या ताटामध्ये सोडायचं आहे. हा संकल्प केल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. 11 गुरुवार करत असताना उपवास जर करायला जमत असेल तरच करा. स्त्रियांच्या मासिक धर्मात तसेच सोयर सुतक असल्यास व्रत करू नये. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रत करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 11 गुरुवारची संख्या पूर्ण करावी. हे व्रत स्त्री पुरुष कोणी करू शकतात. सहपत्नीक केल्यास अधिक उत्तम फळ मिळतं. 11 गुरुवार करताना आपल्याला 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तसंच 11 वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतरच मग पोथी वाचण्यास म्हणजे सारामृत वाचण्यास सुरुवात करायचं आहे. याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता. 11 गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना असते ती पूर्ण होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ.